हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रताळ्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून बनवलेल्या या रताळ्याच्या घाऱ्या खूप छान अशा पौष्टिक आहेत। या रताळ्याच्या घाऱ्या खूप छान मऊसूत बनतात। प्रत्येकाला आवडतील अशा या रताळ्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या ते आपण पाहूया। यासाठी मी अर्धा किलो रताळे उकडून घेतलेले आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे। ते 1 वाटी गूळ बारीक किसून घेतलेला आहे। आपल्याला गव्हाचे पीठ लागेल तर त्या मिश्रणामध्ये बसेल इतकं गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। साधारणतः 2 वाटी गव्हाचे पीठ आपल्याला लागणार आहे। रताळे छान असे किसून घ्यायचे आहे। तुम्ही स्मॅश करूनही घेऊ शकता, पण किसून घेतली की एकसारखी स्मॅश होतात आणि त्यामध्ये आपल्याला पुऱ्या लाटताना किंवा तुम्ही ज्या घाऱ्या बनवणार आहे त्या लाटताना एकसारख्या लाटता येतात। म्हणून शक्यतो रताळे छान असे किसून घ्यायचे। इथे सर्व रताळे एकसारखी किसून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे। तुम्ही बडीशेपची किंवा त्यामध्ये सुंठ पावडरही घालू शकता। 1 वाटी गूळ मी चिरून घेतलेला आहे, तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आपण जे रताळे उकडून घेतलेले आहेत त्याला थोडासा ओलसरपणा असतो, त्यामुळे गूळ त्यामध्ये विरघळतो। रताळ्याच्या मिश्रणामध्ये गूळ सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये बसेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे। अर्धा किलो रताळे जर घेतले असतील तर त्यामध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ पुरेसे आहे। मिश्रण जर थोडंसं सैलसर ठेवलं तर तुम्ही एक सुती कपडा घेऊन त्यावरती पण पुरेच्या आकारामध्ये घाऱ्या थापू शकता। मी त्यामध्ये 2 वाट्या पीठ मिक्स करून घेतलेले आहे, परंतु माझं मिश्रण मला चपातीसारखं लाटता येईल अशा प्रमाणात ते झालेलं आहे। गव्हाचे पीठ मिक्स करून छान असा गोळा बनवून साधारणतः 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे। 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर आपण त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तुम्ही लहान लहान ही पुऱ्या लाटू शकता किंवा मोठी चपातीच्या आकारामध्ये लाटून त्याच्या गोल घाऱ्या जशा बनवून घेतो तशा बनवून घेऊ शकता। चपातीसाठी आपण जेवढी कणिक घेतो तेवढासा मी मिश्रणाचा भाग घेतलेला आहे। आपण आता चपातीच्या आकाराचं ते लाटून घ्यायचं। जास्त जाडसरही लाटायचे नाहीत, थोडंसं पीठ लावून लाटता येईल अशा मापात माझं मिश्रण झालेलं आहे। पोळी लाटत असताना वरून थोडीशी खसखस लावायची असते, म्हणजे खसखस लावल्यामुळे घाऱ्या चवीला छान लागतात। परंतु माझ्याकडे घरी खसखस नव्हती, त्यामुळे मी अशीच पोळी लाटून घेतलेली आहे। मोठ्या आकारामध्ये पोळी लाटून झाल्यानंतर मी त्याचे लहान लहान काप करून घेतलेले आहेत। एक गोल आकाराचं भांडं किंवा डब्याचं टोपणी घेऊ शकता किंवा वाटीच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी त्याच्या घाऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। पुरीच्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठ्या आकारामध्येही बनवू शकता। अशा पद्धतीने मी घाऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। गॅसवरती आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर या घाऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तेल गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने आपल्याला चांगल्या ब्राऊन कलर येईपर्यंत घाऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। घारी छान अशी टम्म फुगलेली आहे, पुरीच्या आकारामध्ये बनवलेली आहे। एकदम मऊसूत अशा या घाऱ्या बनतात। अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। सर्व घाऱ्या मी अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही ते पाहू शकता, घाऱ्या टम्म फुगलेल्या आहेत, एकदम मऊसूत लागतात, चवीला पण छान लागतात आणि गहू आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या घाऱ्या पौष्टिक तर आहेतच। अशा पद्धतीने ह्या नक्की बनवून बघा। तुम्ही याला गोडपुरीही म्हणू शकता। कधी कधी काय होतं, भोपळ्याच्या घाऱ्या खायची इच्छा झालेली असते आणि भोपळा नसतो। प्रत्येकालाच भोपळा पाहिजे त्या वेळेला उपलब्ध होतो असा नाही। अशा वेळी या रताळ्याच्या घाऱ्याही तुम्ही बनवू शकता। माझंही तसंच झालेलं आहे। मला भोपळ्याच्या घाऱ्या बनवायच्या होत्या, परंतु मी जिथं राहते तिथं मला भोपळा भेटलेला नाही, म्हणून मी रताळ्याच्या घाऱ्या बनवल्या। रताळ्याच्या घाऱ्या ही रेसिपी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।